मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. महादानं बरेच दिवस दुखणं मनात वागिवलं, पण जवा राहावं ना तवा बायकोवरती खेकासला. गाव नाव ठेवतय मला, जरा वागणं सुधार तुझं. काय चुकलं व माझं? तुझं नाही चुकलं. तुझ्याबर बहुल्यावरती उभा राहून म्या मंडवळी बांधली ही माझी चूक झाल्या. म्हातारपणी नाही का चूक बोलून दाखवायची? शानी हायस, दादाबर बोलायचं नाही सांगून ठेवतो तुला. का व? शान खाल्ल्याला मला आवडत नाही. मजी तुझी चोरटी करतो का आल्या माझ्या कानावर? अरे भाड्या, नवरा हायस का भवरा हायस? ह्या गावात टाप नाही कुणाची नावं ठेवायची आणि तू संशय घेतोयास वय माझ्यावर. सगळं गाव बोंबालतय. गाव नागडं नाचल, नाचणार हायसा का? पण मी काय बोलू नका. आता पावतर वायट वागली नव्हती, आता वागणार. काय बोलायचं तुझ्या पुढं? बोलायचं नाही, फकिस्तक बघत राहायचं. जावा बैठकीतल्या आराम खुर्ची आणा, मला मासिक वाचायचं हाय. काय करतोय महादा? धावला आला खुर्ची घेऊन. ती फनकारली. नुसती ठेवू नका, फडक मारा त्यावर. हा, आता जावा मसरा माग. खुटा दाव यक झालंय त्यांचं. जावा. भाऊजी, भाऊजी, झोपलं काय? ह्यांना झोपशिवाय सुचत नाही काय? निवडणुकीला उभं राहिल्या ती, दिवसा झोपत्या ती. डिपॉझिट जप्त होईल तवा कळल. भाऊजी. हाक देऊन बी चेअरमन बोले ना, तशी अंजी खवाळली. बैठकीत गेली. पठ्ठ्या पंख्याचा वारा घेत आरामात पडल्याला. उघडा बंब. पुढाऱ्याच्या पोटावर पुढारी पेपर. तिनं 4दा हाक मारली. गडी खरा घोरत होता. तिनं उशाचा तांब्या घेतला, मुठीत पाणी घेतलं, फक्कीरनं तोंडावर हाणलं. गडी लकाकला. पटकीरनं उठून बसला. अंजी बारक्या पोरागत खिदाळली. काय हे अंजूबाई, तुम्ही पार झोपची वाटच लावली आमच्या. प्रचार करायचा सोडून पडलायसा व्हय? काय चव राहिल्या का निवडणुकीत? माणसं लय लबाड. काय झालं? पॉर झालं. हुतय काय? यंदा विरोधी पक्षाला जागा जाणार. आपल्याला नकोच ते राजकारण. मी बी गप्प बसणार नाही. एका रातीत विरोधी पक्षाला मिळेन. कोण तुम्हाला कुत्र विचारतय? भावाला दम देण्या इतकं सोप्पा आहे व्हय त्या? ती भुईमुगाला पोती कशाला एवढी काढल्या ती? बी बेवळा एवढा? हा, सवा मनाचा पेहरा असतो या. आपल्याला शेंगा फोडणं जमत नाही. मधल्याची बायकू करती. पोरी कुठं गेल्या? काय की माझ्याशी एक बोलत नाही. थोरली कवा तरी बोलती या. न का बोलना ती? मी बोलतोया नव. दोघं जोत्यावर आली. 4 बायका शेंगा फोडत होत्या. त्यात सरसा काकी कमळी बी होती. 2 रोजावर लावलेल्या. चेअरमन बोललाच, कुठवर आलंय बी बेवळ्याचं? ह्या कुत्रीला लावा की शेंगा फोडायला. नुसते पावडर लावून शेंडा मारत फिरत्या. तुला कसलं नाट पडतंय ग? आता 8 दिवस झालं कमळी एकटी शेंगा फुडतीया. तान पॉर पदरात. कवा आराम हाय का तिला? तिला हाय की तोंड? तू ग कशाला बोलतीयास? ती बोलल्या असती म्हणजे मग कशाला हे घडलं असतं. 2 टायमाला खातीया, धतूड कपडा लिहितीया. काय उपकार करत नाही. तिच्या नवऱ्याची महिन्याला मनी ऑर्डर बी येतीया की. गप शेंगा फोड, नग वाद घालूस. गेली दोघं. मागच्या अंगणात लिंबाखाली खुर्च्या टाकून पत्ते खेळत बसली. जसं जसं ऊन कमी होत गेलं तस तसा त्यांचा खेळ रंगत गेला. सरसा काकी धुमसत राहिली. मोठमोठ्यानं बाकीच्या बायकासनी भानगड सांगायला लागली. मधला मिलिटरीवाला रजेवर येणार म्हणून महादा रोजगाराच्या गुरस्वाधीन ठेसनावर येऊन बसला होता. उगी बारका ठेशान. मोरल्या अंगाला 2 वडाची झाडं. खाली हाटील वजा 2 निळ्या टपऱ्या. चुकारीचा एखादा छकडा उभा असायचा. महादाला शेवचिवडा खावासा वाटत होतं, पण जवळ 10 पैसे नव्हतं. म्हणून 2 डाव पाणी पिऊन आला. हाटीलातली बया म्हणाली, चहा घेतायचा काय? घ्यायचं काय नाही. चहा घेऊ, शाव चिवडा खाऊ, पण पैसे नाही ती व. काय जावाय हायस वय माझा? नाही नाही, तसं कसं? अव मालकीन बाई, आता दुपारच्या गाडीनं भाव येणार हाय माझा, मिलिटरीवाला.
आता चहा पितो, शाव खातो, भावाला की पैसे देतो, आणि भाव नाही चाला तर धोतार घेऊन फिडून तुझा. पळाला म्हादा. बाई खिदाळली. बिचार लांब जाऊन गाडीची वाट बघत बसलं. गाडी येईना म्हणून बाकावरती आडवं झालं. एकाएकी त्याचा डोळा लागला. गाडी धडाक धडाक पाय आपटत आली तसा जागा झाला. लागला कावऱ्या बावऱ्या बघायला. डब बघत इंजिनाच्या बाजूला गेला. उलटा माघारी निघाला. गाडी हल्ली. त्याला वाटलं नाही आला तात्या. पुढं बघतोया तर तात्या साहेबागत हिरव्या पोशाखात आरामात सिगरेट फुकत होता. म्हादा म्हावारला. कंच्या डब्यातनं उतारलास? तू जिथं उभा होतास तिथंच उतरलो बघ. 10 पावलं तर आलोया सावलीला. चला घरी, दादा वाट बघत असल. तुझी बायको काय म्हणत्या र? बराय, उचलू का बॅग? हा, हाटेलात बसूया जरा. म्हादा त्या बळीच्याच हाटेलात शिरला. मोठ्यानं म्हणला, आता पटला का विश्वास? काय झालं? काय नाही. काय खाणार म्हादा? मी घरनं जेवून आलोय, मला भूक नाही. तूच खा तात्या, लांबना आलायस नव? हा म्हादा, आयुष्यभर तू दुसऱ्याचीच काळजी कर रे बाबा. 2 भजी 2 शेव चिवडा द्या, 2 पुढे बांधा. म्हादानं पॉट भरून खाल्लं. मग मिलिटरीवाल्यानं पेशल चहा मागिवला. सिगरेट फुकत म्हणला, आमच्या कमळीचं बरं चाललंय नव? तात्या, आपल्या घरात दादाचं राज्य आहे. तो राजागत जगतोय. आपण हुजरे, काय सांगू र तुला? कमळा वहिनीला मोलकरीनच करून टाकलीया. गुरांचं शानघाण झाडलोट धुणं समद त्यांच्याच उरावर हाय. सरसा वहिनीचं बी हाल. दादा तिला बुटाना हाणतो. तुझ्या बायकोचं कसं आहे र? तिचा न दादाचा सुताडा गुताडा जमलाय. ती आल्यापासनं दादा बिघाडला. मला तर रोज मारतो. त्याला वाटतंय मी रानात राहावं, घरी येऊच नाही. दोघांसनी बी बुटानच हाणतो बघ आता. तुलाच हाणते आली. बाई तर लय 72 खोडीची हाय. शान खाऊन पुन्हा पुराण खाल्लं म्हणणार. जात दुसऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्यात लय पटाईत हाय तात्या. बोल, लय दिवस लाल पाणी घेतलं नाही. घरी गेल्यावर घे, तुला पेशल बाटली देतो. रानात नेऊन ठेव. गपचिप घ्यायची, कशाला फुकट्यासनी वाटायची र? व्हय व्हय, देव पावला म्हणायचा. महादानं पेटी घेतली टाळक्यावर. निघाला झुलवत. मिलिटरीवाल्याच्या ताडताड चाली माग धावताना त्याची बेंबळ उडत होती. सावली दिसली तसा महादा म्हणला, थांबूया. काय भयान ऊन हाय म्हणायचं ह्य. आम्हाला एवढं वझ घेऊन 10-10 मैल पळावं लागतंय. कष्टाची नोकरी र तात्या तुझी. बायका पोरासनी सुख नाही. माझं ऐक तात्या, सुट्टी संपली की वहिनीला घेऊन जा. बघू, तिथं बी खुलीचं जमलं पाहिजे र. दादा रान कुत्र्यावानी चिवाट हाय. फासळ्या बरगड्या सुदेक फ्राय करून खायल. वायट माणूस. मिलिटरीवाल्यानं सिगरेट काढली. महादाला बी दिली. आरामात बसत महादानं धूर काढला. म्हणला, तुझी महिन्याला मनी ऑर्डर येतीया तरी दादा बोंबलतूयाच. बंदूक आणली असती तर बरं झालं असतं. काय र? गुळी घालणार होतो अंजीला. गरवार हाय 4 महिन्यांची. पर नखरं काय कमी नाही ती. तात्या, तू भाग्यवान हायस. तशी वहिनी गुणानं चांगली, पण लय र गरीब हाय गायवानी. मिलिटरीवाला हुशार. बायकोनं सगळं टपालात कळवलं होतं म्हणूनच तर आला होता. आठवडाभर राहिला. साऱ्यासनी गॉड बोलला. एक दिवस बायको पोरांनिशी ताठात निघून गेला. सरसा काकीची पंचायत झाली. एवढ्या घराची व्यवस्था बघून पुन्हा रानामळात पळायचं. तिची बिचारीची लयच दैना उडाली. अंजी अवघाडली. तिनं सेवा करायला आपल्या चुलतीला आणलं. बहुतीनं सांग काम्या नवरा होताच. चेअरमन तर काय, ऑर्डर सोडायचा अवकाश, वस्तू हजर. भयान पावसाळा लागला. राप राप धारा कोसळायच्या. बघावं तवा आभाळ गचारल्यालं. मरणाचा चिकुल. बाहेर जायची काय बी सोय नाही. तरी बी चेअरमन जायचा. यष्टी गाठायचा. दिवस मावळायला मटण फळ आणि दारू आणायचा. सोसायटीची मीटिंग महिन्याला लागायची. 8 दिवसातनं एकदा हापीस उघडायचा. अंजी आल्यापासून हापीसात पण यायचा बंद झाला. सेक्रेटरी म्हणायचा, राव, ऑफिसात येत चला. 1760 अडचणी आम्ही तरी कुठवर सोडवायच्या हो. तुम्हाला सह्या मिळल्याशी गाठ. काम करत चला. कमिशन मागायला मी येणार नाही. घरपोच हुयाला हवं. हिशोब नीट ठेवत जा. आपल्याला लबाडी खपत नाही.
सेक्रेटरी बी मनातल्या मनात टरकून असायचा. नाही म्हणलं तरी चिरीमिरी खायचा. खर्च अध्यक्षाच्या नावावर टाकायचा. ऐन दिवाळीत अंजी बाळातीन झाली. गुबगुबीत पोरगी झाली. जणू संगम रवराची मूर्ती. आयाबायांनी हातावर झेलली. कौतिक केलं. महादा हरकून टम झाला. उगी काम सोडून माणसांच्यात बसायला लागला. लोकांसनी काय, गरीब घावला की नाकात काड्या घालायच्या. माणसं त्याला मधी घ्यायचीत, डिवचायला बघायचीत. मादा, लेका पुरीचा बाप झालास, बर्फी काढकी र. आपल्या हातात काय हाय, बर्फी आणायला पैसे नकती व्हय. दादाला मागले का, लेका चेअरमनचा खिसा कायम नोटांनी भरलेला असतोया. पैसे मागितलं की दादा पायतान काढतोया. पोरगी तुझ्यावानी हाय का दादावानी हाय र? बायकोवानी हाय. मग चांग भलच करणार र तुझं. नटीच्या पोटी गुलाबी मिठी, दुसरं काय. भोळ्या शंकरा, जमिनीची नीट वाटणी करून घे, नाहीतर दादा लावेल खांद्याला 18 पदराची झुळी. तसं र कसं? लेका गावात आबरू राहिल्या का तुझी जरा सुदीक? निलाजऱ्या, तुझ्या बायकोचं लफडं साऱ्या गावाला कळलंय. महादाला वाईट वाटलं. डोळं पाण्यानं भरलं. अंजीचा राग आला. घरी आला. पाळण्यात झोपलेल्या पोरीकडे बघत राहिला. इकडं तिकडं बघितलं. पोरगी उचलली. मुका घेऊन छातीशी कवटाळली. लागला तिच्या गालावरती गाल घासायला. दाढी टोचली. पोरगी लागली रडायला. तशी अंजी आली पळत. पोरगी हिसकून घेत म्हणली, काय लाज आबरू हाय का न्हाय? जरा हातपाय धुवून पाळण्याजवळ जात जावा. बघावं तवा डुकरागत चिखलात लोळल्यालं. माणसानं कसं बळीच्या पखासारखं चोख राहावं. हे बघा, तुम्ही घरातल्या कामावरती जरा बी ध्यान देऊ नगासा. रानातलं बघत जा. तिकडं म्हसरा आणि शेरड सांभाळा. अगं नवरा आहे मी तुझा, मग काय पराक्रम केला? माझा बाप दारुड्या, बिनहुंड्याची पुरगी खपली. तुमच्यासारख्या येड्याला दिली. मस्त इंजिनियर डॉक्टरच्या जागा आल्या होत्या मला. मी ह्या खातेऱ्यातच येऊन पडायची होती. त्याला कोण व काय करणार? जावा, बाहेरच्या खोलीत जाऊन बसा जा. महादा उठला. बाहेर जाऊन बसला. उगी आपली नख कुरतडत राहिला. भिताडावरनं बोट फिरवीत टपर काढायला लागला. कुत्र वसवसत आलं. लाडाला आल्यागत अंगाशी अंग घासायला लागलं. गपकी, का खळीला आलायस र तू? तू बी बोंबाल आता. बायको टकुर खातिया, तू आणखी खा र. महादाचा हात जसा कुत्र्याच्या मानेवर फिरला तसा कुत्रा फटकाल घालून तिथंच बसला. उगी टवकारून आसपासच्या माणसांचा अंदाज घ्या लागला. लांबनं एक पॅन्टवाला येताना दिसला तसा कुत्रा धावला. महादावर आडला. थांब मोत्या, आईला दिसल त्याला भुकतया. आपलं परक वळकायला शिक जरा. मोत्या पॅन्टवाल्याला भिडला. तसा पॅन्टवाल्यानं दगड उचलला. एकाच फटक्यात पाणी मागायला लावीन. अंजाबाई, कुत्र सोडताय व्हय सासऱ्याच्या अंगावर? काय जावाय? महादा धावला. बडबट्या डोळ्याचा सासरा खांद्याला अडकिवल्याला झोळा सावरीत आला. महादानं रामराम घातला. कुत्र्याला लात घातली तसं ते पळून गेलं. महादानं पिशवी घेतली. रुमालानं तोंड पुसत सासरा म्हणाला, काय रावगाव आहे का तुमचं? पार आड बाजूला. माणूस हुडकून येडं होईल. रस्ता गाठून वस्ती ठुकली असती तर काय बिघडलं असतं का? आता आम्ही व काय बोलणार? जावाय, संध्याकाळी कोंबडी तोडा. तोडतो. बाटली मागवा. मी तसल्या अड्ड्यावरती कवा जात नाही. दादाला सांगा, ते करत्याली व्यवस्था. खरं म्हणजे माझं पाठीचं हाड सटाकलंय. महिनाभर आराम मिळाला पाहिजेल मला. मिळल की. डोबराकडं गेला नाही. राखुळी घातल्या ती. शेरड करड बैल बघतो आम्ही. तुमचं काय बागायत? मी नाही जात रानाकडं. सगळं गडी करत्या ती. भांडवलाशिवाय शेती नाही. राजा पीक आहे का? मजी द्राक्ष बाग आहे का नाही? नाही. त्याला फाउंडेशन घालायला लाख कुठनं आणायचं तर कर्ज काढायचं. दादा काढल घराच्या बाहेर मला. जावाय, एक करा गेल्यावर. बोला की, मला 100 रुपये द्या. औषधं घ्यायची आहे ती. महादानं बातमी अंजीला पोचिवली. अंजी पळत आली. बापाच्या गळ्यात पडून रडली. किती खराब झालायसा पप्पा. आता थकलो आम्ही. राहायचा आता हितच. पोटाला चांगलं चुंगलं खाल्ल्यावरती कशी तब्येत सुधरत नाही तेच बघू. आमची नात कुठाय? बसली या पाळण्यात खेळत. थांबा आणती तिला.
महादाला वाटलं होतं आपण आणावं, पण बायको डोळं वटारत होती. सासऱ्यानं पोरगी हातावर झेलली. वरच्या खिशात हात घातला, रुपया काढला, नातीच्या हातात दिल्यावर तिनं पटकन धरला. अंजीनं सरसा काकीला ऑर्डर सोडली. ऐकलं का? शिरा करा, चहा बी ठेवा, पोर हाय माझ्या मांडीवर. हा, मागणं पिटपिटी नका पाहुण्या पुढं. सरसा काकी चुली पुढं सरली. अंजी बापा संगट गप्पा मारत खिदळायला लागली.